चकली टाकून ऐका ना खिस आहे ना भारी जास्त होतात शेवट तळते की केलं का चालू दिला हा टाकू हा तर आपण तळून बघूया तो कुरड्या येते बघा वाटते कुरडई अशी बघा आता ही कुरडई तुम्हाला दाखवतो काही कुरडई अशी वाटते का नाही दिसायला कशी दिसते आता टाकल्यावर तेलात बघा कशी दिसते बघा जेवढं तेल पाहिजे तिला फक्त खेळायला आपण कसं म्हणतो पाण्यात लहान बाळाला टप पाहिजे पोवायला जागा लागते तसं घ्यायला पण ना तेल जास्त असेल ना तर हे फुललं जाते ना जास्त त्यामुळे ह्याला तेल जास्त लागते का नाही तर बघा हे किती होतं आणि बारीक गॅसवर चांगलं तळलं ना तर छान होतं ते आता तर ही ज्वारीची पापडी आहे ज्वारीची पापडी पण आपण तळून खातो आता भाजून बी खाऊ शकतो तर आज सगळं तुम्हाला तळून दाखवणार आहे जे जे काय काय आहे ना ते कारण कालच्या ताई पण म्हणल्या मला बटाट्याचा खीस किती भरतोय अर्धा किलो मध्ये ते पण आणावं दाखवायला औषध आहे ही ज्वारीची पापडीच आहे आणि हे बाजरीचे खारवडे आहे ज्वारीची पापडी पण छान फुलली जाते आणि छान लागते तळून खायला तर आज म्हणलं चला तळून दाखवूया तळल्यावर बघितल्यावर बी माणसाला छान तळले की घेऊशी वाटतं खाऊ वाटतं बारीक थोडा गॅस करायचा माझा गॅसची जरा थोडासा मोठा असल्यामुळे हे होते आणि कढईत साखर आहे त्या दिवशी सारखी कढई उडल ही शाबूची पापडी आहे शाबूची पापडी पण छान फुलते आज तळणच खायचं का नाही औषध आहे आज सुट्टी करून त्यावेळेसाठीच आले मी तळणच खायला आले एवढं करतोय तरी आपण खायला चव तरी कशी आहे त्याची बघायला नको काय नाही काय सुद्धा कोण कोणाच्या घरात सुद्धा घेत नाही तुकडे जरी राहिले तर तसंच आहे ही प्लेन पापडी न शाबू म्हणजे बटाटा न टाकतात हा आणि ती खीस केलेला शाबू दोन्ही पण आहे प्लेन पण आहे साधी पण आहे ही तळताना ही होती फुलकी दोन्ही आता चकली आहे बटाट्याची चकली आणि काही गेलं का आई बस बटाट्याची चकली पण छान फुलली जाते बघा त्याला जेवढं तेल असेल ते म्हणतात का नाही आचार्याला कसं तेल लागतं ढगावर होतं तेव्हा ते होतं चकली पण पापड पण आहे औषध आहे हा उडदाचे पापड पण दाखव ना कसा फुलतो हे सगळं तळू हा काय ते नका तळत बसू सगळं बस झालं बारीक गॅसवर तळते लय तापले ते थांबा जरा लाल होऊन पापड कसा फुललाय उडदाचा पापड तवाट टाकतात उडदाचा पापड उडदाचा पापड घेऊ शकते पापड बघा कसं आहे बघा हे आहे चकली हा आहे पापड उडदाचा आणि हे खारवडे ही शाबू ही बटाटा किस घालून केलेली पापडी आणि हे बघा इथं ही प्लेन पापडी कसा साबुदाणा फुललाय बघायचं एक एक असा सुट्टा दिसतोय आणि आपली कुरडई खूप छान झाली आणि खायला एकदम खुसखुशीत असते दिसायला दिसते ती जरा थोडी खायला लय खमंग लागते चवीला भारी लागते आणि त्याला बी फुलली जाते हो आणि ज्वारीचा पापड बघा कसा फुललाय असा पण पांढरा होतो आणि तळल्यावर ते भाजल्यावर पण छान लागतो जिरे टाकतो खिस तळायचं नाही बटाट्याचा हा हे असं होतंय खाऊन आज म्हणलं चला जरा खाऊनच बघूया तर आता खिस टाकूया बारीक ह्याच्यावर तळते आधी ऐका ना थोडंसं टाक बारीक करा गॅस बारीक करा नाही बारीक केलं ना आता थोडं गरम नको करू टाकू का मग थोडंच टाका आधी बस थोडं अजून थोडा येते इकडे अलीकडे थांबा जरा त्यांना बघायचंय बघा छान फुलला जातो खिस पण आहे का छान होते मस्त काढा अशी मोगऱ्याची कळी फुलल्यागत फुलते हो छान होते घेऊ शकते ती कसं झालं बारके खिसणीने केले नाही वेफरचं चालू होतं मग मोठी खिसणी आणायची बारके खिसणीने खिसावं मला तळून बघावं आणि मग द्यावं फुलतोय जे कोणाला आवडत असेल त्यांनी ह्या किसचा तर आवर्जून सांगा की आम्हाला हाच किस पाहिजे आणि जाड ह्याचा पाहिजे असलं तर जाड ह्याचा पण
देतो आम्ही. पण हा दिसायला पातळ दिसतोय, नाजूक आहे, बस त्याची आवड. तर काही असा खिस आहे, दिसला का? चांगला दिसतोय, पांढरा पण दिसतोय, पांढरा शुभ्र आहे. आणि बारीक पण आहे. तर बघा ज्याला कोणाला आवडत असेल ते. आणि अर्धा किलो किती भरते ते ताई विचारली होती, पॉकेट दाखवून त्याला तेवढं पण बट किस आहे बटाट्याचा अर्धा किलो. अर्धा किलो झालेला आहे. तर अर्धा किलो मध्ये एवढं बसतंय ताई, तुम्ही मला विचारलं होतं ना तळ्याला पण दाखवा एवढं बसलं जातोय अर्धा किलो मध्ये बघा. तर काल त्यांनी व्हिडिओ पाहिला होता ना, मग म्हणले मला अर्धा किलो किती बसतोय ते दाखवा. तर अर्धा किलो तेवढा बसतोय. 4 किलो बटाटा तेवढा खीस झालाय. आता तुम्ही सांगा मला परवडतंय की नाही की काय. आम्ही लावते त्याचा रेट किती महाग आहे. 30 रुपयाने बटाटा आणला. हा 30 रुपयाने आणलेला बटाटा आहे. तर तळ्याला आणि हा तळलेला खीस आत्ताच हा ताजा. कॅमेरा हलवून नको. हे तळलेला ताजा ह्यातलाच किस तळलेला आहे. तर त्या किसने केलेला आहे आम्ही असं. तर 4 किलो मध्ये अर्धा किलो भरलेला आहे. काय फक्त किती राहिलाय औषध आहे थोडाच नाही एवढंच आहे ते भुगा आहे खालचा. भुगा राहिला का त्या दाखव. 4 किलो बटाटे किसले होते आम्ही. आणि वजन दाखव. आणि वजन एवढं तेवढं झालंय. आता कसा हिशोब काढायचा, कसं परवडतंय, कशी बाईची पगार द्यायची, कसं पाणी काढायचं, फिल्टरचं पाणी सहित पाणी आणावं लागतं. आज 30 किलोचे काल वेपर्स केले. तर किती 4 बाटल्या आम्ही काल नुसत्या दोहीलाच बटाट्याला भिजू घालायला घेतले आणि सकाळी 3 बाटल्या गेले पाणी काढायला ठेवायला. तर असं लागतंय. खर्च भरपूर आहे ह्याच्या मागं. सरपण बी लागते, पुन्हा अजून बाया असतात त्यांची. कधी एवढं मोठं करते का? तर झालं एवढे बघा. आता ज्याला ऑर्डर द्यायला की त्यांनी टाका. ह्या कोंड्याच्या पापड्या आहेत, ज्वारीच्या पापड्या आहेत. ज्वारीच्या पापड्या आपण केलेले हे सगळं आणले. तर आता हे उन्हातून आणलंय म्हणून मी काय आता पिशवीत लगेच भरणार नाही. गार थंड होऊन झालं की मग पिशवीत भरून बांधून पॅक ठेवायचं. कारण तर सगळ्यांना नमस्कार. ऑर्डर टाका. तर चला बाय सर्वांना. नंबर सांगा की. नंबर 99 22 68 98 51.